हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इर्मियाचा ग्रंथ याचा 17वा अध्याय 9 वचन आपण वाचूया. 9 आणि 10. हृदय सर्वात कपटी आहे, हे असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणास समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करनीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो. Amen. Hallelujah. Now my dear people, किती लोकांना बीच वरती जायला आवडतं? किती लोकांना आवडतं समुद्राजवळ जाण्यासाठी? किती लोकांना समुद्र पाहायला आवडतो? येस. आणि तो समुद्र, त्या समुद्राच्या लाटा, बीच किती आपल्याला किती बरं वाटतं ना. ते समुद्राला पाहून किती आनंद वाटतो. त्या समुद्राकडे पाहून किती मन शांत होऊन जातं. कधी उल्हासित होतं. खूप बरं वाटतं की नाही? पण त्या समुद्र जो तुमच्या मनाला दिसतो, तुमच्या डोळ्याला दिसत आहे, तो फक्त त्याचा वरचा भाग आहे. तो काय आहे? समुद्राचा फक्त तुम्हाला काय दिसत आहे? वरचा भाग आहे. यू आर जस्ट वॉचिंग द सरफेस ऑफ अ बिग ओशन. यू आर जस्ट वॉचिंग द सरफेस. तुम्ही फक्त त्याचा काय करत आहात? वरचा भाग पाहत आहात. पण त्या समुद्राची गहराई, त्या समुद्रामध्ये काय आहे? तो समुद्र किती खोल आहे? त्या समुद्रामध्ये काय आहे याचा विचार तुम्ही बीच वरती राहून समजू शकत नाही. आणि म्हणून एखाद्या स्कुबा डायव्हिंग वाला जो व्यक्ती आहे, जर त्याला तुम्ही विचारलं तर तो नक्की तुम्हाला काय करू शकतो? सांगू शकतो की समुद्र दिसताना जो दिसतोय वरती तो वेगळा आहे, पण त्याच्या खोल हृदयामध्ये, त्याच्या खोल पोटामध्ये काय आहे? एक वेगळंच जग आहे, एक वेगळीच दुनिया आहे. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, मनुष्य जो आहे तो तुम्हाला फक्त बाहेरून दिसतो. यू आर जस्ट वॉचिंग अ आउटर बॉडी ऑफ अ मॅन, रादर ओनली द सरफेस ऑफ द मॅन. तुम्ही त्याचं फक्त बाहेरील शरीर आणि बाहेरील चेहरा पाहत आहात, पण त्याच्या हृदयामध्ये एक वेगळीच दुनिया आहे. त्याचं हृदय किती खोल आहे, किती अथांग आहे, याचा विचार मनुष्य कधीच लावू शकत नाही. आणि म्हणून मनुष्य कधी विचार करतो, अरे आयुष्य गेलं यार, पण माझ्या पत्नीचं मनच काय समजू शकलो नाही मी कधी. अरे आयुष्य गेलं यार, माझ्या पत्नीचं मनच मला कधी समजू शकलं नाही. अरे आयुष्य गेलं, मी माझ्या मित्राचं मनच कधी समजू शकलो नाही. आणि म्हणून एखाद्याचं हृदय समजणं हे खूप अवघड आहे. हे कसं आहे? खूप अवघड आहे. कारण की त्याच्या जसा खोल समुद्रामध्ये एक वेगळीच दुनिया आहे, तशाच रीतीने मनुष्याच्या हृदयामध्ये एक वेगळीच दुनिया आहे. त्याच्या विचारांमध्ये एक वेगळीच दुनिया आहे, जी आपण बघू शकत नाही, आपण समजू शकत नाही. आणि म्हणून कधी हे हृदय जे आहे ते खूप असं डेंजर आहे. म्हणून बायबल काय सांगते, जे 9वं वचन आपण वाचलं, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद म्हणजे काय? आता आपली शांत बसू नका. रहस्य. भेद म्हणजे काय? म्हणजे हृदय काय आहे? एक रहस्य आहे. मनुष्याचं हृदय एक रहस्यासारखं आहे. आणि म्हणून त्याला समजणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. पण आज हे जे हृदय आहे मनुष्याचं,
ते असाध्य रोगाने काय झालेलं आहे, भरून गेलेलं आहे. Now I want you to understand this very clearly, की प्रभू का मनुष्याच्या हृदयाच्या मागे लागलेला आहे, का प्रभूने मनुष्याचं हृदय निवडलं. इन द गार्डन ऑफ ईडन, एदेन बागेमध्ये ज्या शैतानाने मनुष्याची बुद्धी निवडली, प्रभूने त्याचं हृदय का निवडलं, हे समजूया देवाच्या लेकरांना आपण. कारण की हृदय समजणं एवढं सोपं नाहीये. पण आज मनुष्याचं हृदय अनेक गोष्टींनी त्रस्त आहे, अनेक गोष्टींनी बेजार आहे, अनेक त्रासांनी त्रासलेला आहे. Now to explain this, let me explain in this way. बघा, मी तुम्हाला ते समजवण्याचा प्रयत्न करतो की हृदय का महत्वाचं आहे. बघा, आता मनुष्याचं जे शरीर आहे, मनुष्याचं शरीर ही फक्त त्याची आकृती आहे, त्याची शरीर बांधणी आहे. इट इज जस्ट द फिजिकल attributes and which is only the outer part of a human being. कोणत्याही मनुष्याची शरीर म्हणजे काय आहे, केवळ त्याची बाहेरची शरीर आकृती आहे, शरीर यष्टी आहे. समजून घ्या, समजून घ्या. आता शरीर महत्वाचं आहे. आता या शरीरावरती आपण काय करतो, कपडे चढवतो. कोणताही जो बुद्धीवरती म्हणजे शुद्धीत मनुष्य आहे, काय शुद्धीत मनुष्य आहे, जो मनुष्य भानावरती राहणार आहे, तो मनुष्य कपडे घालून राहतो. आणि सर्व जे बाकीचे लोक आहेत किंवा एव्हरी कॉमन मॅन वॉन्ट्स टू लुक ब्युटिफुल. प्रत्येकाला काय करायचंय, सुंदर, अप टू डेट, हँडसम दिसायचं आहे. चांगले कपडे, इस्त्रीचे टाय बी लावून एकदम व्यवस्थित दिसलं पाहिजे. पण आता मला सांगा, शरीर महत्वाचं आहे का कपडे महत्वाचे आहेत? शरीर महत्वाचं आहे का कपडे महत्वाचे आहेत? पण आपण काय करतो, ओ क्या ब्रँडेड शर्ट लिया है यार, अरे काय शर्ट भारी दिसतंय, अरे मस्त क्वालिटीचं मस्त कलरचं शर्ट तू घेतलंयस. आपण आपलं शरीर आणि शरीराची सुंदरता किंवा आपली पर्सनॅलिटी आपण कशाच्या द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या. पण कपडे महत्वाचे आहे का शरीर महत्वाचं आहे? जर तुम्हाला कुर्बानी द्यायला लागली तुमच्या हाताची का तुमच्या शर्टची, तुम्ही कुर्बानी कशाची देणार? हा, एक माणूस त्याने ब्रँडेड शर्ट घातलंय पण एक हात नाहीये, ते शर्ट चांगलं दिसेल का? एक माणसाने एकदम भारी पॅन्ट घातली, फिलिप लुईस, हा, पण एक पाय नाही, ती पॅन्ट चांगली दिसणार आहे का? तर व्हॉट इज इम्पॉर्टंट? महत्वाचं काय आहे? शरीर महत्वाचं आहे कपड्यापेक्षा. तरी आपण कपड्यांवरती किती मिरवतो, किती रुबाब करतो. हे धक्का लावू नको, पीटर इंग्लंड काय ए चुरगळून जाईल शर्ट, आताच इस्त्री करून आणलंय. हालेलुया. We brag so much about our clothes when body is important than clothes. आमच्या टाइम मध्ये आमची जीन्स फाटली असायची की आम्ही मम्मीच्या मागे लागायचो, मम्मी जरा प्लीज शिवून दे. आजच्या टाइम मध्ये
जीन्स फाडली जाते. आणि चांगली असेल तर तिला इकडून तिकडून 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 ब्लेड मारले पाहिजे, म्हणजे ती काय अजून छान दिसेल, अजून छान दिसेल. आमच्या टाइम मध्ये फाटलेली जीन्स असली की त्याला थिगळ नको, थिगळाची नको. आज या जीन्स वरती त्याचं थिगळ, इथून त्याचं थिगळ. मॅन इज सो मच ब्रॅगिंग अबाउट क्लोथ्स. मनुष्य त्याचं जीवन, त्याची पर्सनॅलिटी, त्याची शरीरयष्टी त्याच्या कपड्याच्या माध्यमातून किती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. फाटलेले कपडे घालून त्याला वाटत आहे की मी काय झालेलो आहे, मी फॅशनेबल झालेलो आहे, झालेली आहे. लिसन नाउ, आमच्या टाइम मध्ये ज्यावेळेस हा ड्रेस, लेडीज लोकांचा ड्रेस आला, कोणता, व्हॉट वी से टू दॅट, सलवार कमीज. तर सलवार कमीज आणि काय त्याच्यासोबत, सलवार कमीज आणि ओढणी, दुपट्टा असायचा. पण आज दुपट्टा गायब झालाय. And why? It feels as a fashion. तुम्ही आजी, सपोज तुमच्या आजी असतील तर त्यांची ब्लाऊज शिवण्याची स्टाईल बघा तुम्ही, त्यांची ब्लाऊज शिवण्याची स्टाईल बघा तुम्ही कशी होती. आणि आज जस्ट लेडीज टेलर कडे जातात ते, नाही 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 एवढं वरती नाही पाहिजे, बॅकलेस पाहिजे, नाही नाही इथून कट करा, तिथून कट करा, मागून एक डिझाईन बनवा. ब्लाउजला पण मागून एक डिझाईन पाहिजे, डिझाईन नाही, आय वॉन्ट अ बॅकलेस. आता तर काय झालंय, बॅकलेस. मनुष्य शरीर महत्वाचं का कपडे महत्वाचे आहे विसरून जात. आणि म्हणून बघा प्रभूच तेच सांगत आहे प्रगटीकरणाच्या मध्ये ते की सी ही फॅशन आतापर्यंत का नव्हती. आपल्या आजीच्या काळापर्यंत तुम्ही एवढे फॅशनेबल बघितलं का, नाही. आपल्या काळामध्ये पण, आमच्या काळामध्ये पण एवढं असं फॅशन असं नव्हतं. पण आता एवढं फॅशन, एकदम डेंजर फॅशन आहे. कपडे का कपडे घातलेले आहेत का कपडे फाडलेले आहेत का, काय काय बोलायचं. आय फील सॉरी. वाय वाय हे बघताना तुम्हाला काय दिसतं, हे आताच्या परिस्थितीमध्ये काय, हे आताच्या काळामध्ये काय. कारण की आताच्या काळाबद्दलच प्रभू काहीतरी बोललाय ना प्रगटीकरणामध्ये, काय की तुला वाटतं तू श्रीमंत आहे पण तू कोण आहे, दरिद्री आहे. तुला वाटतं तू धनवान आहे पण तू काय आहे, गरीब आहेस. तू आंधळी आहेस, तू उघडी नागडी आहेस. कोणाला सांगितलंय, कोणाला सांगितलंय, लौदिकिया मंडळीला सांगितलंय. म्हणून या गोष्टी लौदिकिया मंडळीमध्ये होत असताना या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, समजल्या पाहिजे. आतापर्यंत नव्हतं, आता का, कारण या गोष्टी या वचनामध्ये वचनाची पूर्तता होत आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो खूप गरजेचं आहे आपल्याला समजणं की प्रभूचं वचन आणि या टाइमचं फॅशन, या टाइमला कशा रीतीने वचनाची पूर्तता होत आहे, ज्याला आज जग फॅशन म्हणत आहे. आणि ते त्या शरीराला आपल्या कपड्यांच्या द्वारे आपली पर्सनॅलिटी किती वाढवता येईल, मी किती भारी आहे, मी किती भारी दिसतो, मी किती भारी दिसते, हे दाखवण्याचा काय करत आहे, प्रयत्न करत आहे. तर समजतंय तुम्हाला देवाच्या लेकरांनो की शरीर महत्वाचं आहे की कपडे महत्वाचे आहेत. हा कॉन्सेप्ट समजून घ्या, मी तुमच्यासाठी सांगत आहे. शरीर महत्वाचं आहे, कपडे महत्वाचे आहे, शरीर महत्वाचं आहे. आता ही गोष्ट समजली तुम्हाला. आता अजून पुढे जाऊया, समजून घ्या. तशाच रीतीने तुमचं शरीर जे आहे, तुमचं
शरीर जे आहे हे फक्त जसं तुमचे कपडे तुमच्या शरीराचं काय आहे, कवर आहे, कवर. आय वॉन्ट टू, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगत आहे, काय आहे, कवर आहे. आपलं कपडे आपल्या शरीराचं काय आहे, कवर आहे. तशाच रीतीने आपलं जे शरीर आहे हे शरीर आपल्या आतमधल्या शरीराचं कवर आहे फक्त. समजतंय? आय वॉन्ट टू शेअर दिस पॉइंट. मला हे पॉइंट सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट इथपर्यंत सांगितली आहे. मनुष्याचं आतलं शरीर जे आहे ते महत्वाचं आहे का आता हे बाहेरील शरीर महत्वाचं आहे? हालेलुया. समजतंय? तुमचं आतलं शरीर, त्या आतल्या शरीराला काय म्हटलं जातं? थिओफनी बॉडी बोललं जातं. काय बोललं जातं? थिओफनी बॉडी. आणि ते थिओफनी बॉडीला हे बाहेरील शरीर फक्त कवर आहे. काय आहे? कवर आहे. एक दिवस हे कवर निघून जाणार आणि ती बॉडी तिकडे निघून जाणार. आणि रॅप्चर होईल, हे कवर खाली पडलं जाईल आणि ती बॉडी तिकडे वरती घेतली जाईल. Hallelujah. If the rapture comes now, if the rapture happens now, if the rapture आता जर झालं तर काय होणार? कपडे तर खाली पडतीलच, पण ही जे कवर आहे दुसरं हे पण काय राहणार नाही. हे पण कवर खाली पडून जाणार, रूपांतरित होऊन जाणार. पण आतलं जे थिओफनी शरीर आहे ते तिकडे वरती जाणार आहे. नाव हे जे थिओफनी बॉडी ज्याला बोलतो, ज्याला आपण थिओफनी बॉडी जे बोलतो, या थिओफनी बॉडीला ना हात आहे, ना पाय आहे, ना काय आहे, ना काहीच नाहीये त्याला. इट हॅज नो डिस्क्रिमिनेशन. त्याला कसल्याच प्रकारचा भेदभाव नाहीये. हालेलुया. जी मनुष्याचं आतलं शरीर आहे थिओफनी बॉडी, त्याला कसल्याच प्रकारचा काय नाहीये, भेदभाव आहे. ना स्त्री, ना पुरुष, ना काहीच नाही. म्हणजे रॅप्चर मध्ये जाणार, देयर विल बी नो सच डिस्क्रिमिनेशन. आता देवाच्या लेकरांनो होतं काय, मी तुम्हाला सांगतो. आता बघा की ज्या वेळेस आपण, सुमित कॅन यू हेल्प मी प्लीज? ज्या वेळेस हा माझा भाऊ आहे, हा माझा लेकरू आहे, आता ज्यावेळेस मी सुमितकडे पाहतो, इट इज नॉट ओनली माय आईज वॉचिंग हिम. आलं का लक्षात? माझे डोळेच फक्त त्याला पाहत नाही, पण माझ्या शरीर हे काय आहे, कवर आहे. पण याच्या आतमध्ये पण जे दुसरं शरीर आहे ते सुमितला ओळखतं आणि त्याच्या आतमधल्या शरीराला पण ओळखतं. नाउ दिस इज सायंटिफिकली प्रूव्हन. दिस इज मेडिकली प्रूव्हन. मी नवीन काही तुम्हाला सांगत नाहीये. इट इज सायंटिफिकली अँड मेडिकली प्रूव्हन. काय समजून घ्या परत. ज्या वेळेस मी सुमितला पाहत आहे तर माझे डोळे फक्त त्याला पाहत नाहीये, पण माझ्या आतमधली थिओफनी बॉडी त्याच्या थिओफनी बॉडीला ओळखते. माझ्यातली थिओफनी बॉडी त्याच्यातल्या थिओफनी बॉडीला ओळखते, बघते, निहाळते. आणि थिओफनी बॉडीमध्ये डिस्टिंग्विश नाहीये, भेदभाव किंवा संगत विसंगत, स्त्री पुरुष हा प्रकार नाहीये. आलं लक्षात? इट इज जस्ट अ मॉलिक्यूल. थिओफनी बॉडी म्हणजे काय? थिओफनी बॉडी जस्ट अ मॉलिक्यूल. इट इज जस्ट atoms and molecules. थिओफनी बॉडी मराठीमध्ये कसं म्हणणार? ते केवळ धातूनी बनलेलं आहे, धातूचं शरीर आहे. आणि म्हणून त्याच्यामधला जो धातू आहे, माझ्यामधल्या धातूला ज्यावेळेस पाहतो त्याला आनंद होतो, ज्यावेळेस मी त्या दादाबद्दल चांगला विचार करतो. द मॉलिक्युल्स गेट एक्साइटेड. आलं लक्षात? बट इफ आय हॅव अ ग्रज अपॉन हिम, जर मला त्याच्याबद्दल काही असेल, वाईट भावना असेल, तर मला काय मला चिड आहे, मला काय
चीड आहे. आता त्याला काही नाही माहिती, पण मला चीड आहे. पण माझ्यातलं थिओफनी बॉडी जी आहे ती सेमच आहे ना. थिओफनी म्हणजे जो ऍटम माझ्यामध्ये तोच ऍटम त्याच्यामध्ये. आता म्हणजे तुम्हाला समजवायचं म्हणजे कसं सांगू आता, ऐका. आता हे काय आहे, काय आहे? पडदा आहे. पण काय आहे? लोखंड आहे, लाकूड आहे, काय कापड आहे. आणि हे काय आहे? कापडच आहे. याला लोखंड म्हणताल का? याला लाकूड म्हणताल का? वेगळं जरी आहे पण काय आहे? कापडच आहे. तशा रीतीने त्याचं शरीर जरी वेगळं असेल, माझं शरीर जरी वेगळं आहे, पण ते धातू जे आहे ते एकच आहे. इफ इट इज कार्बन, इट इज कार्बन. इफ इट इज सोडियम, इट इज सोडियम. आलं का लक्षात? द मॉलिक्यूल डझंट चेंज. कसं समजतंय मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय? आलं लक्षात? आणि म्हणून ज्यावेळेस मला त्याच्याबद्दल चिंता, काळजी, आनंद आहे ना, तर माझ्या मधला जो मॉलिक्युल्स, ऍटम्स आहे ते शरीर त्याच्याकडे बघून आनंदी होतो, प्रफुल्लित होतो. अजून काय होतो? आनंद वाटतो, त्याला उत्साही होतो. पण जर मला त्याच्याबद्दल चुकीची भावना आहे, राग आहे, जेलसी आहे, मत्सर आहे, तर माझ्यातला ऍटम मॉलिक्यूल त्याच्या ऍटम मॉलिक्यूल्सला बघून बोलतो, अरे ये तो मेरे जैसे दिखता है, ये तो मेरे जैसे दिखता है, फिर मेरे को इससे गुस्सा क्यों है? त्या मॉलिक्यूल त्या ऍटमला कळत नाही. दिस इज मेडिकली प्रूव्हन ऑलरेडी. ओके, मी तुम्हाला नवीन काय सांगत नाहीये. द मॉलिक्यूल इन मी knows the same molecule in him. वो मॉलिक्यूल बात करता है, अरे ये तो मेरे जैसा ही है. पण माझ्यामध्ये त्याच्याबद्दल चुकीची वाईट भावना आहे, रागाची भावना असल्यामुळे मग त्या मॉलिक्यूल, त्या ऍटम, त्या धातूला प्रश्न पडतो, अरे ये मेरे जैसा दिखता है, फिर मेरे को इससे इतना दुश्मनी क्यों हो रहा है? आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळे तो मॉलिक्यूल, तो ऍटम खचला जातो. कारण की त्याला या गोष्टी समजत नाही. त्याला फक्त समजतं, अरे ये मेरा जैसा दिखता है. मला त्याच्याबद्दल आनंद वाटला, प्रीती असेल तर त्या मॉलिक्यूलला आनंद होतो. पण जर वाईट भावना असेल, चुकीची भावना असेल, राग, मत्सर असेल, तर मग तो मॉलिक्यूल काय होतो? दबला जातो, खिन्न होतो. त्याला समजतं ये मेरे जैसे दिखता है यार, पर मेरे को क्यों इसके ऊपर गुस्सा आ रहा है? वाइब मैच नहीं हो रही. हालेलुया. ओके, गॉड ब्लेस यू ब्रदर. समजतं मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो? तो मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या हृदय त्या माणसाला ओळखतं, शरीर, डोळे त्या माणसाला ओळखतात, पण त्याच्यातलं थिओफनी बॉडी दुसऱ्याच्या थिओफनी बॉडीला दुसरं नाही समजत. कारण की ते एकसारखेच आहेत, एकच मॉलिक्यूल आहेत, एकच आहेत. कार्बन आहे तर कार्बनच आहे, सोडियम आहे तर सोडियमच आहे, पाणी तर पाणीच आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस तो त्या व्यक्तीकडे चुकीच्या भावनेने बघतो, तर त्याचे जे मॉलिक्यूल्स आहेत ते वर खाली व्हायला लागतात, खिन्न व्हायला लागतात, नाराज व्हायला लागतात, ज्याच्यामुळे मग बीपी, शुगर, थायरॉइड, टेन्शन, अजून काय, इन्सोमेनिया, रात्रीची झोप नाही येणे, झोप उडून जाणे, धगधग धगधग जास्त, भीती वाटणे. वाय? कारण की मनुष्याचं जे ऍटम्स आणि मॉलिक्युल्स आहे, त्याचं थिओफनी बॉडी ती आतमध्ये डिस्टर्ब झालेली आहे. म्हणून मेडिकल सायन्स मध्ये यू डोंट हॅव मेडिसिन्स फॉर बीपी, शुगर, थायरॉइड्स, इन्सोमेनिया, फिअर, एन्झायटी. याला मेडिकल सायन्स मध्ये औषधं नाही आहेत. डॉक्टर फक्त ते कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय देतो? गोळ्या देतो. बीपी ऊपर गया तो कम करने के लिए, बीपी नीचे गया तो ऊपर लाने के लिए. पण त्याच्यावरती औषध नाही आहे. का? कारण की तो प्रॉब्लेम, रूट कॉज त्याचा काय आहे? त्याच्या थिओफनी बॉडीला इम्बॅलन्स झालेलं आहे. त्याची थिओफनी, त्याचं आतलं शरीर काय झालेलं आहे? खिन्न झालेलं आहे, नाराज झालेला आहे, ज्याचा परिणाम बाहेर म्हणून काय दिसत आहे? आजार, कोलेस्ट्रॉल दिसत आहे. म्हणतो कोलेस्ट्रॉल का वाढलं? हालेलुया.
मनुष्याचं हृदय, म्हणून बायबल काय सांगतं, मनुष्याचं हृदय डेंजर आहे, ते असाध्य रोगांनी भरलेलं आहे. का? कारण की त्यातलं आतलं शरीर त्या त्रासाने, त्या चिंताने, त्या प्रॉब्लेम्सने ग्रस्त झालेलं आहे. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? तर थिओफनी बॉडी गेट्स डिटोरिएटेड विदिन इट सेल्फ. ते थिओफनी बॉडी आतमध्ये खिन्न 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 होत जात आहे, नाराज होत आहे. म्हणून मनुष्याचं शरीर कमजोर आणि कमजोर होत जात त्याच्या वयाप्रमाणे. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? आय होप यू आर गेटिंग दिस. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, बायबल काय सांगतं आपल्याला खूप गरजेचं आहे. जसं आपण आपलं बाहेरील शरीर, बाहेरील कपड्यांची काळजी घेण्यापेक्षा आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचे आहे. तशाच रीतीने तुमच्या आतल्या शरीराची जास्त काळजी घेणं गरजेची तुमच्या बाहेरील शरीरापेक्षा. Amen? तुमच्या आतल्या शरीराची काळजी घेणं जास्त गरजेचे आहे तुमच्या बाहेरील शरीरापेक्षा. जर तुमच्या आतल्या शरीराची तुम्ही काळजी घेतली तर तुमचं बाहेरचं शरीर ऑटोमॅटिक फिट राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय बोलतोय? आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, जग आज या बाहेरच्या स्किन बद्दल, बाहेरच्या कातडीबद्दल, बाहेरच्या शरीराबद्दल काळजी घेण्यामध्ये मग्न आहे, व्यस्त आहे. पण प्रभू सांगतो, मला तुझं ते थिओफनी बॉडी पाहिजे, मला तुझं ते हृदय पाहिजे. तू त्याच्याकडे लक्ष दे. तू त्याच्याकडे काय दे? लक्ष दे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, बायबल काय सांगतं बघा, जगातला सगळ्यात हुशार व्यक्ती ज्याला देवाचं वरदान होतं तो कोण? सुलेमान, राईट? सोलोमन. तो काय म्हटला इन द प्रोव्हर्ब्स चॅप्टर 31 वर्स 30 की सौंदर्य भुलवणार आहे, सौंदर्य भुलविणारे आहे आणि लावण्य व्यर्थ आहे. सौंदर्य काय आहे? भुलविणारा आहे आणि लावण्य व्यर्थ आहे. पण जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाहेरील शरीराची सौंदर्यता काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. एक दिवस येईल, एक टाइम येईल. सौंदर्य भुलविणारे आणि लावण्य व्यर्थ आहे. पण जी स्त्री तिच्या हृदयामध्ये परमेश्वराचं भय घेऊन चालते तिची नेहमी प्रशंसा होत राहील. आणि म्हणून तुमचं हृदय खूप महत्वाचं आहे देवाच्या लेकरांनो. तुमच्या हृदयाची काळजी घ्या. तुमच्या हृदयाची काळजी घ्या. मनुष्याचं मन, मनुष्याचं हृदय चिंताने ग्रस्त आहे, टेन्शनने ग्रस्त आहे. म्हणून आज तो प्रॉब्लेम मध्ये. पण बायबल काय सांगत आहे? बायबल याच्यावरती एक औषध काय सांगत आहे बघा. प्रोव्हर्ब्स नीतिसूत्रकार म्हणतो 17व्या अध्यायामध्ये 22व्या वचनामध्ये काय म्हणतो बघा. नीतिसूत्र 17:22. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय. काय? सगळ्यांनी ऐका, सगळ्यांनी ऐका. काय? आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय. आनंदी हृदय उत्कृष्ट काय? औषध. औषध कोणाला देतात? औषध कोणाला देतात? चांगला मनुष्य औषध घेतो का? पण आज मनुष्य त्रस्त आहे, मनुष्य बेजार आहे. पण बायबल सांगत आहे की आनंदी हृदय ठेव, ते तुझ्यासाठी उत्कृष्ट औषध आहे. आनंदी हृदय तुझ्यासाठी काय? उत्कृष्ट औषध आहे. तू कोणाबद्दल वाईट विचार, कोणाबद्दल जळूफळू, कोणाबद्दल चुकीच्या गोष्टी तुझ्या मनामध्ये आणू नको. तुझं मन सदैव आनंद ठेव. तुझं मन, तुझं हृदय सदैव देवामध्ये ठेव. कारण की आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो संदेश म्हणतो की प्रभूला तुमचं हृदय काय पाहिजे. गॉड वॉन्ट्स युअर हार्ट. वाय? बिकॉज हार्ट इज द टॉवर ऑफ अ बिल्डिंग. तुमचं हृदय तुमच्या शरीराचं काय आहे, टॉवर आहे. याच्यावरती पुढच्या रविवारी मी प्रचार करणार आहे. तुमचं हृदय तुमचं शरीराचं टॉवर आहे, सिग्नल पॉइंट आहे. समजून घ्या, तुमचं शरीर काय आहे, तुमचं हृदय काय आहे, तुमच्या शरीराचं टॉवर आहे. तिथून जे काय सिग्नल्स देणार तसं शरीर काय करणार, फॉलो करणार. समजतं मी काय बोलतोय? सी, आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड दिस. लेट मी एक्सप्लेन यू. समजून घ्या की तुमचं हृदय का महत्वाचं आहे, का प्रभूला तुमचं हृदय पाहिजे. नाउ लेट मी एक्सप्लेन यू दिस. बघा, एक मुलगा होता, त्याचे काही फ्रेंड्स होते आणि त्या फ्रेंड्स मध्ये ठरलं की आपल्याला काय करायचंय, एक दिवस काय करायचंय, पार्टी करायची. काय करायची आपल्याला, पार्टी करूया. मस्त मॅकडॉनल्ड मध्ये जाऊया, डॉमिनोज मध्ये जाऊया, इकडे जाऊया, तिकडे जाऊया, असं करूया. आणि सगळ्यांनी काय करा, कॉन्ट्रीब्युशन करा, पैसे आणा, असं करा, तसं करा. आता एक मुलगा बाकीचे म्हटले की सगळं ठीक आहे. आता एक मुलगा त्याच्यामध्ये होता, तो त्याला प्रश्न पडला, अरे माझे मम्मी डॅडी तर मला पैसे देणार नाही, आता काय करू. मग त्यांनी काय केलं, पार्टीला तर जायचंय फ्रेंड सोबत. मग त्यांनी काय केलं, हळूच एक दिवस पप्पा दुपारी झोपले असताना पप्पाच्या पाकिटामधून पैसे घेतले, गुपचूप गेला आणि सगळ्यांसोबत त्यांनी पार्टी वगैरे केली. पार्टी वगैरे छान झाली, आले. पण त्याला वाटलं, अरे मला पार्टी झाली, पप्पा काय बोललेच नाही, घरी काय कोणाला समजलं नाही, समजलंच नाही. त्याला बरं वाटलं. नेक्स्ट टाइम तो म्हटला, मी असंच करेल. मी काय करेन, दुपारी पप्पा झोपलेले असताना गुपचूप काय करेन, मी त्यांच्या पाकिटातून पैसे काढून घेईल आणि पार्टीला जाईल. आणि मग त्याला काय लागली, सवय लागली अशी. आणि एकदा ते काम करत असताना त्याचे आई वडील श्रीमंत लोक होते खूप. आता एकदा हे काम करत असताना त्यांच्या घरातल्या मोलकिरीण जी होती ना, काम करणारी, तिने याला पाहिलं. तिने काय केलं, याला पाहिलं की हा पप्पा झोपलेले असताना पप्पाच्या पाकिटामधून पैसे चोरले. तिला वाटलं पहिल्यांदा असा घेतला असेल त्याने. मग तिला निदर्शनास आलं की अरे हा पोरगा नियमितपणे असे पप्पाच्या पाकिटातून पैसे घेतोय. आणि मग एकदा त्या मोलकरणीने काय केलं, त्या मुलाला रंगे हात पकडलं. मुलगा घाबरला. ती म्हटली, आता मी तुझ्या पप्पाला सांगणार आहे, असं करतो तू, तसं करतो तू. मुलगा घाबरला, आता काय करू. आंटी तसं सांगू नका, प्लीज सांगू नका, पप्पा मला खूप मारतील, मम्मी मला खूप मारेल, असं करू नका. फिर खेल शुरू हो गया. क्या खेल शुरू हो गया. मोलकरी म्हटले, नको सांगू, मी नका सांगू, प्लीज नका सांगू. मग तेवढे भांडे घासायला लागतील. घासतो भांडे घासतो. काय भांडे घासतो. पटकन मूव करणं. तेवढे काय करायला लागेल, भांडे घासायला लागेल. मुलगा घाबरून म्हटला, घासतो. पप्पाला नका सांगू. आता मुलाने पैसे घ्यायचे बंद केलं. आता हिला कळालं ना, या बाईला
पण दुसऱ्या दिवशी मोलकरीण बाई काय म्हटली, अरे आज पैसे नाही घेतले? नाही नाही नाही, मी आज नाही घेतले. पण मी तरी तुझं नाव पप्पाला सांगणार आहे, तू असं केलं. प्लीज 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 नका सांगू ना. आणि ते प्लीज नका सांगू, पप्पा खूप मारतील. मग तेवढे कपडे धुवायला लागतील, तेवढे मी धुतो कपडे. आणि मग हा दिनचर्या बनून गेला. मोलकरीण बसायची आणि घरातला वारीस काम करायचा. 2 दिवस, 4 दिवस, आठवडा, 2 आठवडा मोलकरीण मजा करते. आणि घरातला मुलगा कोणाचं काम करतोय? मोलकरणीचं काम करतोय. एक दिवस मुलाने काय केलं? विचार केला, बस खूप झालं ब्लॅकमेल, आता मी माझ्या पप्पाकडे जाईन. मला पप्पाने मारलं तर चालेल, पण मी पप्पाला सांगेल. माझ्या डॅडीने मारलं तर चालेल, पण मी डॅडीला सांगणार मी चुकलो, मी असं असं केलंय. आणि मग एक संध्याकाळी डॅडी, त्याचे पप्पा कामावून आल्यानंतर तर म्हटलं आज मी सांगणार डॅडीला, पप्पांना मी सांगणार. आणि मग जसे डॅडी आले तसे पप्पा बसले, पाणी पिलं. हा म्हटला पप्पाकडे गेला, पप्पा 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 मला एक गोष्ट सांगायची. पप्पा म्हटले बोल बेटा. तो म्हटला की आमची मित्रांची पार्टी ठरली होती आणि सगळ्या मित्रांनी कॉन्ट्रीब्युशन करायचं ठरवलं. आणि मग सगळ्यांनी पैसे आणले. तुम्ही मला बाहेर खाऊ देत नाही, तुम्ही मला बाहेर जाऊ देत नाही, म्हणून मला वाटलं की तुम्ही मला पैसे देणार नाही. आणि मग मी काय केलं? तुमच्या पाकिटातून पैसे चोरले, पाकिटातून पैसे चोरले. आणि मग पप्पा मला ते तसं केलं. तुम्ही मला काय बोलले नाही. दुसऱ्या दिवशी मला बरं वाटलं. आणि मग पप्पा मी परत दुसऱ्या दिवशी असंच केलं. आणि काही दिवस मी तसंच करत राहिलो की पप्पाला समजत नाही, पप्पाला काय कळत नाहीये. पैसे घेतले तरी त्यांच्या काय लक्षात येत नाहीये, मी घेऊ शकतो. पण पप्पा मला कसं तरी होतंय, मी चुकलो, मला प्लीज माफ करा. आय एम व्हेरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, मला प्लीज तुम्ही माफ करा. त्याचे पप्पा हसले, त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला जवळ घेतलं आणि म्हटले, बाळा, बापाला मुलाचं काय चालू आहे बघण्यासाठी डोळ्यांची गरज नसते. बापाला मुलांमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये काय चालू आहे हे पाहण्यासाठी गरज नसते. मला तू जे करत होता हे सर्व ठाऊक होतं. आणि मला आज आनंद झाला की तुझ्या हृदयामध्ये त्या गोष्टीमधून बाहेर येण्याचं काय आलेलं आहे? धाडस आलेलं आहे. आपली चुकी कबूल करण्याचं धाडस आलेलं आहे. पप्पांनी त्याला क्षमा केलं. खूप खुश झाला मुलगा, तो खूप आनंदी झाला. पण आता ही गोष्ट मोलकरीणला कुठं माहिती आहे? ही गोष्ट मोलकरीणला कुठं माहिती आहे की याच्या पप्पाला यांनी सगळं सांगितलं, याच्या पप्पाने माफ केलंय. दुसऱ्या दिवशी परत मोलकरीण आली, क्या कर रहा है? आज तुझ्या लिस्ट मध्ये चालते भांडे पण धुवायचे, ते कपडे पण धुवायचे आणि नंतर लादी पण पुसून घ्यायची आहे. मुलाने खिशात हात टाकले. काय? या घरचा वारीस मी आहे, माझ्या दाढीनंतर अधिकार मला आहे. तू मोलकरीण आहे, मी तुझं नाव पप्पाला सांगेल, पप्पाकडे घेऊन जाईल. मी नाही घाबरत, ते माझे पप्पा आहे. मी पप्पाकडे घेऊन जाईल. खरंच सांगते तुझं नाव. पप्पा खूप चोपतील तुला, खूप मारतील. चोपलं तर चोपलं, मारलं तर मारलं, ते माझे डॅडी आहेत. मी त्यांना सगळं कबूल करून आलोय, मला त्यांनी माफ केलेलं आहे. जा, चल तुझ्या कामाला लाग. मोलकरीणी मान खाली घातली आणि कामाला निघून गेली. देवाच्या लेकरांनो,
म्हणून प्रभूला आपलं हृदय पाहिजे. काहीतरी चुकीचं काम, काहीतरी चुकीची गोष्ट आपल्याकडून झाल्यानंतर तो शैतान आपल्याला पकडतो. मग तू असं केलेलं आहे, चल असं पण कर, आता तू तसं कर, आता तू आता हे कर, ही तू फरची पुस, तू लादी घास, तू कपडे धुव, तू भांडे घास, तुला आता तुझे पप्पा जवळ करणार नाही, तुला असं टेन्शन मध्ये राहायला लागेल, तुझी परिस्थिती सुधारणार नाही, तो असंच कर्जामध्ये राहणार, तुझा परिवार आशीर्वादित होणार नाही. आपण असंच हो का हो का हो का असं करत त्या मोलकरीच्या, त्या शैतानाच्या अधीन राहतो. पण आपण पप्पाकडे वळण्याचा प्रयत्न करत नाही. आपण डॅडीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही. डॅडी मी चुकलो, मला क्षमा करा, मला माफ करा, मी पश्चाताप करतो की मी तुझ्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध चुकलो. आपण त्या पित्याकडे वळण्याचा प्रयत्न करत नाही. आपण त्या मोलकरींच्या अधीन राहण्याचा प्रयत्न करतो, तिथे राहण्याचा आनंद करतो, पण पप्पाकडे वळण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. किती लोकांना समजतं मी काय बोलतो देवाच्या लेकरांनो? हालेलुया. आणि शैतान अशाच रीतीने आपल्याला ब्लॅकमेल करत राहतो. किती नंतर त्या मुलाने, ज्यावेळेस तो एकटा बसला होता, तो विचार करत राहिला, अरे मी माझ्या पप्पांकडे पहिल्याच दिवशी गेलो असतो, आणि ज्या दिवशी या बाईने मला काम सांगितलं, माझ्यावरती ऑर्डर गाजवली, त्याच दिवशी मी जर पप्पाकडे गेलो असतो, त्यांना सॉरी बोललो असतो, तरी त्यांनी मला माफ केलं असतं. मी उशीर लावला जाण्यासाठी. तो पिता आजही तुम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला क्षमा करायला तयार आहे देवाच्या लेकरांनो. God wants you to repent. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही पश्चाताप करावं आणि पश्चाताप करून तुमचं मन फिरून त्याच्याकडे वळले जावे, ही त्याची इच्छा आहे. पण आपण त्याच्याकडे जाण्यासाठी घाबरतो, आपल्या मनामध्ये भीती वाटते, कधी कधी आपल्याला लाज वाटते, आणि आपण ते शैतानाचे गुलाम होऊन राहतो. तो आपल्याला मारत राहतो आणि आपण तो मार सहन करत राहतो. तो आपल्यावरती हुकूम चालवतो आणि त्याचा हुकूम आपण ऐकत राहतो. इन व्हॉट सेन्स? तुझं काही खरं नाही. आपण खरं म्हणतो, हो माझं काही खरं नाही. तुझ्या पोरांचं काही खरं नाही. खरंच मला लय टेन्शन आहे, माझ्या पोराचं काय होईल? अरे तुझं जीवन बरबाद होणार. अरे खरंच माझं जीवन आता काय होईल मला काही कळत नाही. तो सांगतो, आपण त्याचा हुकूम काय करतो? फॉलो करतो. The moment you turn to Jesus, ज्या क्षणी तुम्ही प्रभूकडे वळताल, ज्या क्षणी तुमचं हृदय प्रभूला देताल, त्या क्षणी तुम्हाला कळेल की माझ्या हृदयामध्ये त्या गुलामाला जागा नाही, माझं हृदय प्रभूचं घर आहे, आणि या हृदयामध्ये केवळ तो राहणार आहे. तो ज्यावेळेस तुमचं हृदय त्याच्याकडे तुम्ही पश्चातापाने वळता, तुम्हाला समजतं, अरे मैं तो उसका बेटा हूं, हा काय माझ्यावरती अधिकार चालवतोय? तो म्हणेल मी तुला बरबाद करून टाकेल. तो म्हणतो ज्याच्यावरती प्रभूचा हात आहे, माझ्या बापाचा हात माझ्यावरती आहे, जे माझ्या सोबत आहे ते माझ्या विरुद्ध कोणी मला बघायची गरज नाहीये. मी तुझ्या परिस्थिती अशी वाईट करून टाकेल की तुझं जीवन बरबाद होईल, मी तुझं पूर्ण बरबाद करून टाकेल, मी तुझ्या घराला बरबाद करून टाकेल. प्रभू म्हणतो, प्रभूचं कुंपण माझ्या भोवती आहे, तू काय माझ्या घराला स्पर्श करणार का? कारण की तुम्हाला समजलंय की मी प्रभूचा बेटा आहे, मी प्रभूचा लेकरू आहे. Hallelujah. It's the revelation you need that I am the child of God. तुम्हाला ते प्रगटीकरण पाहिजे की मी एक गुलामगिरीमध्ये राहणारा, त्या शैतानाच्या अधीनमध्ये राहणारा नाहीये. मी पश्चाताप करेल, मी चुकलो, मी वाईट वागलो, मी खूप माझ्या हृदयामध्ये घाण गोष्टी घेऊन जगले, पण मी आज पश्चाताप करणार आहे, मी आज पश्चाताप करणार आहे. हालेलुया. आजपर्यंत मी माझी खूप मनमर्जी केली, मी माझ्या इच्छेप्रमाणे माझं जीवन जगत राहिले, पण आता नाही. प्रभूने मला त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. प्रभूने मला त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. आता मी प्रभूचा आहे, मी प्रभूचे आहे. आय डोंट केअर व्हॉट डेव्हिल सेज टू मी. प्रभू मला काय सांगतो हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, शैतान काय सांगतो ते नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभूला तुमचं हृदय पाहिजे, बिकॉज दॅट इज द टॉवर ऑफ युअर बिल्डिंग. तुमचं शरीराचं ते टॉवर आहे.
आणि म्हणून प्रभू तुमच्या हृदयामध्ये राहण्याची इच्छा धरतो. पण तुम्हाला या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे की माझं हृदय हे प्रभूचं आहे. माझं हृदय ज्या प्रभूचं आहे त्याच्यामध्ये द्वेष, मद, मत्सर, वाईट भावना, चुकीच्या भावना येता का? आय एम गोना प्रीच दिस नेक्स्ट संडे की काय माझं आतल्या शरीर माझ्यासाठी महत्वाचं होतं. मी बाहेरच्या शरीरापेक्षा आतमध्ये काय आहे त्याच्याकडे जास्त विचार करतो, लक्ष देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तेच पाहण्यासाठी प्रभू आतुरतेने वाट पाहत आहे की माझ्या लोकांच्या हृदयामध्ये माझ्यासाठी जागा आहे का. हालेलुया. त्या बाईला प्रभू काय म्हटला की असे दिवस येत आहेत की लोक प्रभूची आराधना करणार नाहीत, पण प्रभू अशा लोकांचा शोध करत आहे जे त्याची स्तुती, त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करतील. आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करण्यासाठी आज प्रभू त्या लोकांचा शोध घेत आहे की कोण मला आत्म्याने माझ्याकडे येईल, कोण आत्म्याने माझा शोध करणार आहे. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, थोडा वेळ आहे, मी थोडाच वेळ अजून प्रचार करणार आहे आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पटकन जर कोणी बायबल वाचणार असेल ना फास्ट तर लवकर लवकर ऐकूया की बघा दावीद राजा ज्यावेळेस राजा झाला आणि त्याने त्याच्यासाठी एक मोठं घर बांधलं, मोठं महल बांधलं. त्या मोठ्या महलमध्ये असताना, त्या महलमध्ये बसलेला असताना त्याच्या मनामध्ये काय विचार चालू आहे, त्याच्या मनामध्ये काय विचार चालू आहे ऐका. पहिला इतिहास याचा 22वा अध्याय, पहिला इतिहास 17वा अध्याय पहिले वाचूया. पहिला इतिहास 17वा अध्याय पहिले आणि दुसरं वचन ऐका. आणि असे झाले की दावीद आपल्या घरी राहत होता तेव्हा दावीद नाथान जस्ट होल्ड ऑन म्हणाला, पहा मी रीड फास्ट. दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेशाला म्हटले, पहा मी गंध स्वरूच्या मंदिरात राहत आहे. पण दावीद काय म्हटला, मी गंध स्वरूच्या मंदिरात राहत आहे. पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनाती खाली आहे. बघा परमेश्वर कुठे आहे? मी तर मस्त एक राजमहालात राहत आहे, पण प्रभू तंबू मध्ये राहत आहे. प्रभू कुठे राहत आहे? प्रभूचं घर कुठे आहे? अरे प्रभूने मला एवढं घर दिलंय, महाल दिलं, मी महालात राहतोय, माझा प्रभू कुठे राहतोय? सगळं असून पण दाविदाचं मन कुठे? सगळं असूनही त्याचं हृदय कुठे धावतंय? आपलं हृदय कुठे जातो? प्रभू मला आशीर्वाद दे, प्रभू पैसा येऊ दे, प्रभू कर्जातून मुक्त कर, प्रभू असं कर. याच्या पलीकडे आपण जातच नाही. दाविदाला सगळं असूनही त्याचं हृदय कुठे जाते? तो म्हणतो मी महालामध्ये, माझा प्रभू कुठे? ओके. नाथान दावीदाला म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे. नाथाने कोण आहे? संदेश आहे. त्याने विचार केला की मी परमेश्वरासाठी काय करेल, मी जर महलामध्ये राहतो तर मी प्रभूसाठी पण एक काय करेल, मंदिर बांधेल. मी एक चांगल्या घरामध्ये राहतो तर मी पण प्रभूसाठी काय करेल, मंदिर बांधेल. हा अध्याय तुम्ही घरी जाऊन वाचा, वेळ अभावी मी जास्त डिटेलमध्ये जात नाही आहे. काय? पहिला इतिहासाचा 17वा अध्याय 1 ते 15-16 पूर्ण वचन वाचा तुम्ही. पहिल्या 2 वचनामध्ये तुम्हाला काय कळलं की दाविदाने विचार केला की मी जर महलामध्ये राहते, मी जर घरामध्ये राहते तर मी प्रभूला का तंबूमध्ये ठेव, मी प्रभूला पण काय करेल, प्रभूसाठी घर बांधेल. ही त्याच्या मनामधली, हृदयामधली इच्छा. पण म्हणून त्याने संदेशाला बोलवलं की असं करू का? तर संदेशाला म्हटलं, तू बन, प्रभू तुझ्या सोबत आहे,
जा, तुला जे करायचं ते कर. पण तर तुम्ही पुढे वाचलं तर प्रभूने त्याला काय सांगितलं, नातान घरी जातो, नातानाला प्रभू दृष्टांत देतो आणि नातानाला प्रभू सांगतोय की जा परत दाविदाला जाऊन सांग की हे तुझं काम नाहीये. अरे मिसर पासून लोक निघाले, त्यांच्यासोबत मी तंबू मध्येच फिरतोय, त्यांच्या शत्रू पुढे मी चाललो, मी तंबू मध्येच राहतोय. तुझ्या हृदयात ही इच्छा आहे ना, खूप चांगली गोष्ट आहे. आजपर्यंत मला माझ्याबद्दल कुणी असा विचार नाही केला की प्रभू का तंबू मध्ये, आणि मी त्यांना कधी सांगितलं नाही की माझ्यासाठी घर बांधा. तुझ्या मनामध्ये हा विचार आला, प्रभूने त्याला आशीर्वादित केला, पण तो म्हटला बाळा हे काम तुझं नाहीये, तुझं हे काम नाहीये. बघा 12 आणि 13 वचन वाचूया लवकर, तुम्ही नंतर घरी वाचाय बाकीचे वचन. तो माझ्या प्रित्यार्थ मंदिर बांधेल, मी कोण 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 बांधील? प्रभू आता काय सांगत आहे, हे तुझं काम नाहीये, पण तुझा मुलगा जो शल्मोन आहे तो माझ्या प्रित्यर्थ काय करेल, मंदिर बांधेल. तो माझ्या प्रित्यार्थ मंदिर बांधेल, मग मी त्याचे राजा निरंतरचे स्थान. ओके, त्याचा पिता होईल, मग तो माझा पुत्र होईल. तुझ्या Amen. पूर्वीच्या राजावरची कृपादृष्टी जशी मी दूर केली, तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी मी दूर करणार नाही. आमेन, हालेलुया. काय? मी त्याचा पिता होईल, व तो माझा पुत्र होईल. बघा देवाच्या लेकरांनो, कोण सांगत आहे? परमेश्वर दाविदाला सांगत आहे की बाबा हे काम तुझं नाहीये, तुझा मुलगा ते काम करेल. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, अजून 2-4 वचन वाचूया आणि मूव्ह टू नेक्स्ट. 22व्या अध्यायामध्ये लवकर या. 22व्या अध्यायामध्ये आता हे काय आहे? देवाचा प्लॅन आहे. हे काय आहे? देवाची योजना आहे. कोणाला सांगितली देवाची योजना? देवाने संदेशाला सांगितली. संदेशा कोण? नातान संदेशा. आता नातान संदेशा जाऊन हे काय सांगतो? दाविदाला सांगतो की प्रभूच्या हृदयामध्ये असं आहे, तुझ्या हृदयात आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पण प्रभू सांगत आहे की हे काम तुझं नाहीये, हे काम तुझा मुलगा करणार आहे. हे काम कोण करणार आहे? शल्मोन. बघा सर्व माता पितांनो जे तुम्ही ते बसलेले आहात, मे बी तुमची इच्छा असेल की मी आणि माझे घराणे प्रभूची स्तुती करेल, मी आणि माझे घर, आज बॅनर पालन ग्रुपवरती मी आणि माझ्या घराणे प्रभूचा धन्यवाद देईल. तुम्ही लोकांनी तुमची तयारी असेल, पण तुमच्या लेकरांबद्दल काय? तुमच्या लेकरांबद्दल काय? ना देवाने एक मोठी योजना कोणाबद्दल केली? आता शल्मोनाबद्दल केली की शल्मोनाला किती मोठी जबाबदारी आहे की त्याला प्रभूचं मंदिर बांधायचं आहे. पहिले आता शल्मोनाचं मन तर प्रभूकडे जायला पाहिजे, शल्मोनाच्या हृदयामध्ये तर प्रभू आला पाहिजे. शमूएल जर बॅड कंपनीमध्ये गेला, चुकीच्या मार्गात गेला, तर मग काय समजताय? म्हणून दाविदावरती किती मोठी जबाबदारी, त्याच्या मुलाला तशा रीतीने ट्रेन करण्याची. दाविदाला हा ब्लू प्रिंट माहितीये, दाविदाला ही गोष्ट माहिती आहे, प्रभू माझ्यातून तर कार्य नाही करणार, पण माझ्या मुलातून हे काम करणार आहे. किती मोठं काम करणार आहे तो. म्हणून त्याच्या मुलाला पण त्याला काय करायचंय? तयार करायचं आहे. आणि बघा पहिला इतिहास याच्या 22व्या अध्यायामध्ये 7व्या वचनापासून वाचूया आपण. दावीद आपला पुत्र शल्मोन याला म्हणाला. बघा आता दावीद म्हातारा झालेला आहे, वृद्ध झालेला आहे, आणि त्याला ही गोष्ट माहिती आहे की मी काम नाही करू शकत आता हे. म्हणून त्यांनी काय केलं? त्याच्या मुलाला बोलवलं, शल्मोना इकडे ये. ओके, त्याच्या मुलाला बोलवलं आणि माझा देव परमेश्वर याच्या नामप्रित्यर्थ मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा, पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आहे. तू बहुत काय केलेलं आहे? काय केलंय? दावीद, तुझ्या मनातली इच्छा चांगली आहे, तुझं हृदय माझ्यासाठी आहे, ठीक आहे, पण तुझे हात काय आहे? रक्ताने भरलेले आहेत. ओके, तुझे हात काय झालेले आहेत? तू खूप युद्ध केलंय, तू खूप लढाया केलेल्या आहेत, तुझ्या हाताला काय झालेलं आहे? अनेक रक्तपात झालेला आहे, म्हणून तू माझं मंदिर बांधू शकत नाही. कॅन यू रीड दॅट पुढे? तू बहुत रक्तपात केला आहेस आणि पुष्कळ युद्धे केली आहे. तुला माझ्या नावाने मंदिर बांधवायचे नाही,
कारण तू माझ्या देखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहे. पहा, तुला एक पुत्र होईल, तो शांतताप्रिय मनुष्य असेल. मी त्याला त्याच्या चमूकडल्या शत्रूंपासून विसावा देईल. त्याचे नाव शल्मोन, शांतताप्रिय असे होईल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्रायलला शांती व स्वस्थता देईल. तो माझ्या नामप्रित्यर्थ मंदिर बांधेल. तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईल. आमेन. तो जरी तुझा पुत्र असेल ना, पण मी त्याचा पिता होईल आणि मी त्याचा पुत्र, तो माझा पुत्र होईल आणि मी त्याच्याकडून ते मंदिर बांधून घेईल. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आज जरी तुमचे लेकर लहान असतील, आज जरी तुमच्या लेकरांना तुम्हाला तुमचे लेकर पुढे जाऊन काय करतील याची कल्पना नसेल, आयडिया नसेल, पण देवाने त्यांच्याबद्दल एक योजना केलेली आहे, हे तुम्ही विसरता कामा नये. हालेलुया. आणि म्हणून तुमच्यावरती, माझ्यावरती आई वडील म्हणून जबाबदारी आहे की ते विजन, ते दृष्टांत आपल्या मनामध्ये घेऊन आपण जगणं गरजेचं आहे की माझं लेकरू प्रभूने मला दिलेलं आहे, तसं प्रभूने माझं तारण केलंय, प्रभू तू यांचं पण तारण कर. हालेलुया. आपल्या लेकरांना आज त्या गोष्टीची जाणीव देणं एक आपल्या आई वडील म्हणून आपली जबाबदारी आहे. ती शमूएलला ते शल्मोनाला ते मंदिर बांधायचंय म्हणून दाविदाने त्याला जवळ बोलवलं आणि त्याला ही ताकीद दिली की तुला ते काम करायचं आहे, तुला ती जबाबदारी आहे. हे देवाची ब्लूप्रिंट आहे, देव कार्य करणार आहे, पण तुला त्याने निवडलं, तुला तशा रीतीने वागणं गरजेचं आहे. हालेलुया. आपल्या काळातही काय झालं, आपल्या टाइम मध्ये काय झालं की देवाने त्या मुलाला लहानपणी निवडलं आणि त्याला सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये दारूला, सिगरेटला स्पर्श करता कामा नये, तुझ्या शरीराला खराब करू नको, कारण की तुझ्यासाठी एक मोठी सेवकाई आहे आणि तू त्या शेवटच्या मंडळीसाठी एक संदेश घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि एव्हरी टाइम तो चुकीच्या कंपनीमध्ये सापडला, चुकीच्या गोष्टीमध्ये अडकला गेला आणि प्रत्येक वेळेस तो दारू प्यायला प्रयत्न केला, तर देवाने त्याला अडवलं आणि त्याला सांगितलं स्वतःला खराब करू नको, कारण की ते माझं मंदिर आहे. तुमचं हृदय प्रभूचं मंदिर आहे, तुमचं शरीर हे प्रभूचं मंदिर आहे, हे विसरता कामा नये. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो बघा, ज्यावेळेस दावीद गेल्यानंतर शल्मोन राजा झाला, त्यावेळेस शल्मोन राजा झाल्यानंतर, शल्मोनाच्या अधिकारामध्ये सर्व गोष्टी असल्यानंतर, ज्यावेळेस त्याचं मंदिर शल्मोनाने बांधलं, आता काय शल्मोनाने प्रभूचं मंदिर बांधलं. आणि बायबल सांगतं दुसरे इतिहासमध्ये 1 अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर शल्मोनाने तिथे 1000 बली दिले. काय दिले? 1000 बली दिले. आणि त्या रात्री शल्मोनाला प्रभूचं दर्शन झालं. काय झालं? सॅम्युएल, आय डोंट नो, सोलोमन, शल्मोनाला प्रभूचं काय झालं? दर्शन झालं. आणि कारण की प्रभू त्या अर्पणाच्या द्वारे जे अर्पण त्याने आणलं, म्हणून आपण म्हणू ना, समटाइम प्रीच अबाउट व्हाय वी नीड टू ब्रिंग ऑफरिंग टू द चर्च. ज्यावेळेस ते ऑफरिंग 1000 अर्पण त्याने जास्त केलं, ते प्रभू प्रसन्न झाला आणि त्या रात्री त्याने काय दिलं? सोलोमनला दर्शन दिलं. आणि मग तो म्हणला तुला काय पाहिजे ते माग, तुला काय पाहिजे ते माग. आणि बघा दुसरे इतिहास 1 अध्याय 7 वचनापासून 13 वचनापर्यंत आपण लवकर वाचूया. त्या रात्री देवाने शल्मोनाला दर्शन देऊन म्हटले की तुला काय वर हवा तो माग. बघ तुला काय पाहिजे ते माग. शल्मोन देवाला म्हणाला, माझा पिता दावीद याच्यावर तुझी फार कृपा असेल व तू मला त्याच्या जागी राजा केले आहेस. आता हे परमेश्वर देवा, तू माझा बाप दावीद याला दिलेले वचन पूर्ण कर. मातीच्या रजगणाप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तुम्हाला राजा केले आहे. या प्रजेसमोर वागण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे. बघ ऐका, काय या लोकांना तुम्हाला दिलेत, पण यांना सांभाळायचं पण आहे ना. प्रभू लेकरं तर दिलेत मला, पण त्यांना वाढवायचं पण आहे ना, त्यांना सांभाळायचं पण आहे ना. तर मला त्यांना सांभाळण्याचं साठी काय दे? चातुर्य आणि ज्ञान दे. आता या 2 गोष्टी त्याला कुठून माहिती पडल्या?
बापाने मरता मरता त्याला सांगितल्या, परमेश्वराजवळ ज्ञान माग, चातुर्य माग. आई वडील म्हणून आपली जबाबदारी आहे आपल्या लेकरांच्या कानावरती देवाचं वचन टाकत राहण्याचं. त्या टायमावरती कामाला येईल. जस्ट तुम्ही नसताल पण तुम्ही सांगितलेलं वचन जे त्यांच्या कानावर पडलेलं आहे आणि ते एकटे असतील, त्यांना काही समजणार नाही, ते वचन त्यांच्या कामाला पडेल. ते वचन जे त्यांच्या खाणी पडलेलं आहे ते त्यांच्या मुखात येईल. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस ते बापाचे शब्द त्याच्या खाणी पडले होते, वेळ आली आता प्रभू समोर आहे. कोण आहे समोर? प्रभू समोर आहे. मागायचं काय? तर ते बापाचे शब्द जे सांगितले होते ते त्याला आठवले. म्हटलं, प्रभू मला काय पाहिजे? चातुर्य आणि ज्ञान पाहिजे. ओके, पुढे. तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल? देव शलमोनाला म्हणाला, ज्या अर्थी असा तुझा माणूस आहे, म्हणजे तू धन संपत्ती व ऐश्वर्य हे मागितले नाही, आपल्या वऱ्यांचे प्राण हनन करण्याचे अथवा दीर्घ आयुष्य होण्याचे मागितले नाही, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमले आहे त्या माझ्या लोकांचे शासन करण्यासाठी चातुर्य व ज्ञान एवढेच तू स्वतःसाठी मागितले. बघा देवाच्या लेकरांनो, हे काय आहे? याच्यातून काय दिसतं की शल्मोनचं हृदयामध्ये काय आहे? काय आहे? शल्मोनाच्या हृदयामध्ये काय भरलंय? ज्यावेळेस वेळ आली, ज्यावेळेस पॉवर आली, ज्यावेळेस सामर्थ्य आलं, तर त्याच्या हृदयामध्ये काय आहे ते बाहेर आलं. त्याच्या हृदयामध्ये देवाच्या लोकांविषयी प्रेम, देवाच्या लोकांना सांभाळण्याची इच्छा, देवाच्या लोकांना सांभाळण्याचे कष्ट घेण्यासाठी लागणारी हिंमत जी पाहिजे, त्याच्यासाठी तो ज्ञान आणि चातुर्य ती हिंमत मागत आहे. हालेलुया. बोलतात ना, एखाद्याचा खरा रंग बघायचा असेल तर तुम्ही त्याला काय द्या? पॉवर द्या. इफ यू वॉन्ट टू सी द ट्रू कलर्स, गिव्ह हिम द पॉवर. ही मनुष्याची मन आहे. जर तुम्हाला एखाद्याचा खरा स्वभाव बघायचा असेल तर तुम्ही काय द्या? त्याला त्या चाव्या द्या, मग समजेल. अधिकार, ते पॉवर त्या व्यक्तीला दिल्यानंतर तो व्यक्ती कसा वागतो, ती व्यक्ती कशी वागते, हे त्याच्याकडे पॉवर आल्यानंतर ते दिसून येतं. बघा देवाच्या लेकरांनो, शल्मोनाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू समोर असताना तो म्हटला, अरे तू काय मागितलं असतं तरी तुला भेटलं असतं. दीर्घ आयुष्य दिलं असतं, अरे वैऱ्यांचा नाश कर दिलं असतं, सोनं चांदी प्रॉपर्टी पैसा मागितलं असतं दिलं असतं, पण सगळ्यांना तू साईडला सोडलंय. वाचा पुढे. त्या अर्थी ज्ञान व चातुर्य हे तर तुला देतोच, याखेरीज आणखी तुझ्या पूर्वी कोणाही राजाला प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणाहीलाही कधी प्राप्त व्हायची नाही, एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देतो. हालेलुया. प्रभू म्हणतो, बाकीच्या गोष्टी मागितल्या असते ना तरी मी दिले असते, पण तुम्हाला ज्ञान आणि चातुर्य माझ्या लोकांसाठी मागितलंय. तुझ्या हृदयामध्ये एवढं माझ्याविषयी काळजी, एवढं माझ्याविषयी प्रेम आहे, अरे ते तर तुला देतो ज्ञान चातुर्य. बाकीचं एवढं धन संपत्ती तुला देतो की तुझ्यानंतर कोणी श्रीमंत होईल, एवढं श्रीमंत तुझ्यानंतर कोणी बनू शकत नाही. एवढं श्रीमंत, एवढं धन मी तुला देतो. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तुमचं हृदय प्रभूला द्या. आशीर्वाद तुमच्या घराचा शोध करत तुमच्याकडे येतो. तुमचं हृदय पहिले प्रभूला द्या, बाकी स्वर्गाच्या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, बायबलमध्ये खुद्द परमेश्वर दाविदाबद्दल काय साक्ष देतो? एक वचन वाचून आपण संपूया. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय आणि 22वा वचन. एक वचन वाचून आपण संपूया. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय आणि 22वा वचन. त्याने त्याला काढून त्याचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला. त्याला काढून म्हणजे कोणाला? शौलाला काढून दाविदाला उभा केला. आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की यशायाचा पुत्र दावीद बघा माझ्या मनासारखा मिळाला. हालेलुया. कोण बोलताय? कोण बोलताय? परमेश्वर
एका माणसाबद्दल बोलते, इशयाचा पुत्र दावीद मला माझ्या मनाप्रमाणे भेटले आहे. किती मोठी गोष्ट आहे, आमेन, आमेन. किती मोठी गोष्ट आहे. इशयाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा भेटला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेतेस मग. माझ्या इच्छा सिद्धीस नाही. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तो टाइम, तो वेळ परमेश्वराने कोणाबद्दल सांगितलं? दाविदाबद्दल सांगितलं. प्रार्थना करूया की प्रभू हे वचन माझ्यासाठी पण पूर्ण होईल का? द डे वी मीट, एक दिवस ज्यावेळेस आपण एकमेकांना भेटू प्रभू, त्यावेळेस मला तुझ्याकडनं हे शब्द ऐकायचे, हे माझ्या विश्वासू दासा तू योग्य केला आहेस. हे माझ्या विश्वासू दासा तू योग्य राहिला आहेस, योग्य राहिली आमेन, आहेस. आमेन. हालेलुया. हालेलुया. जसा दाविदाबद्दल, त्याच्या हृदयाबद्दल प्रभू साक्ष देत आहे, आज माझ्या हृदयामध्ये काय आहे आणि माझ्याबद्दल प्रभू ही साक्ष देईल का? असेल तर व्हेरी गुड, पण जर नाहीये तर बायबल सांगतं उशीर करू नका. तारणाचा दिवस आज आहे. पश्चाताप करायला उशीर करू नका. शैतानाच्या गुलामगिरीमध्ये राहू नका. तो बाप आज पण तुमची वाट बघत आहे. त्याला सगळं ठाऊक आहे, त्याच्यापासून तुम्ही काय लपवणार? त्याला सगळं ठाऊक आहे. गरज काय आहे? त्याच्याकडे जाण्याची, त्याला सांगायची, प्रभू मी चुकले, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मी पश्चाताप करते. तो म्हणेल माझ्या मुला मला माहिती आहे, बट आय एम हॅपी यू केम, आय एम हॅपी यू रिपेंटेड. मला आनंद आहे की तू माझ्याजवळ आली आणि पश्चाताप केला. जो कोणी पश्चाताप करतो मी त्याला घालून देत नाही. जो आपले पाप कबूल करतो मी त्याला घालून देत नाही, तर त्याचे सगळे पाप मी क्षमा करून टाकतो. हालेलुया. आणि ते सर्व रक्तासारखे लाखेचे लाल पाप असतील तरी मी त्याला बर्फासारखं शुभ्र करून टाकतो आणि ते सर्व पाप न आठवणाऱ्या समुद्रामध्ये टाकून देतो. Hallelujah. Praise the Lord. This is the night, my dear people, that we need to turn to God tonight. And we need to repent. Lord, forgive me of my sins. आज प्रभूकडे वळण्याची, त्याच्याकडे जाण्याची ही रात्र आहे की त्याच्याकडे जाऊन त्याला सांगूया की प्रभू मी पश्चाताप करतो, मला क्षमा कर. नाही तर शैतान नाचवत बसेल आपल्याला. शैतान आपल्या जीवनाचा खेळ करत बसेल. तुम्हाला त्याच्या शैतानाच्या खाली राहून त्याचे ऑर्डर फॉलो करायचे का त्याच्या विरुद्ध उभं राहून त्याला सांगायचे तुम्हाला काय सांगतो मी तुला सांगतो, तू मला काय ऐकवतो मी तुला ऐकवतो. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, God longs to stay in your heart. प्रभूला तुमच्या हृदयामध्ये राहण्यासाठी तो आतुरतेने वाट बघत आहे, आतुरतेने. तो दरवाजा तुम्ही उघडणार आहात का? नेक्स्ट संडे, by the grace of God, I'm going to preach on this. Are you ready to open your heart, Amen. the door of your heart for Jesus? Amen, amen. He's waiting at the doorpost. आपण आज काय पाहिलं? पुढच्या रविवारी पाहणारच आहोत. ही मंडळी बेकार आणि विचित्र झालेली आहे. हिला जर साफ करायचं असेल ना तर तो दरवाजा ओपन करायला लागेल. Amen. इट इज अमेझिंग. आणि संदेशाने हा मेसेज अद्भुत प्रचार केलाय. अँड बाय ग्रेस ऑफ गॉड आय एम गोइंग टू ब्रेक दॅट मेसेज सो डाऊन की तो तुम्हाला आणि मला समजावण्यासाठी पवित्र आत्मा खूप त्याला ब्रेक अजून सिंपल करणार आहे. बिकॉज गॉड हाइड्स हिमसेल्फ इन सिम्प्लिसिटी. Amen. Amen. So shall we all stand? सर्वजण उभे राहूया.